पूर्ण हा एक दगड आहे, हा असा एक दगड आहे आणि दगड हा बघा पूर्ण हा गोलाकार आहे, स्ट्रक्चर असं पूर्ण गोलाकार आहे आणि हा दगड असा मधून फोडलाय. केव्स बघा, केव्स किती सुंदर आहे. वा, जर तुम्हाला स्टे करत असेल तर तुम्ही जर स्टे करू शकता, स्टेला जागा आहे. आणि हा पूर्ण दरवाजा हा तर नवीन बांधलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्रीमधल्या अजून एका व्हिडिओवरती. आपण नेहमीप्रमाणे सह्याद्रीमधला अजून एक गड एक्सप्लोर करायला आलोय. या टायमाला कोथळी गड आहे. आता आपण कोथळीगडच्या बेसमध्ये हे पाठीमागं स्टिक आपली थांबा स्टिक टाईट करतो. हा पाठीमागं हे गाव आहे, आंबेवली गाव आहे. आणि आपण गावाचं थोडंसं पुढं आलोय. पुढे आल्यानंतर आपले असे दोन रस्ते असे दोन रस्ते तुम्हाला दाखवतो. लेफ्ट राईट. हा रोहन, ही आपली गाडी आपल्या इकडे जाते, इथे किल्ला आहे. असे दोन रस्ते आहेत. इथे गाव आहे, इथे का बस, इथे ही आंबेवली गाव आहे. इथून हार्डली 30 सेकंदमध्ये आपण इथे येतो. इथून दोन रस्ते आहेत. आपला किल्ला बाईक वरतीपर्यंत बाईक जाते, जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपण बाईकने जाणार आहे. गावाच्या लोकांनी सांगितलं वरती बाईक जाते, तर इथून आपल्या वरती जायचं आहे. इथून खाली गेल्यावर दुसरं गाव आहे, इथून वर जाऊ. तर चलो एक्सप्लोर करूया. कोथळीगड कसा आहे, किती वेळ लागतो, ट्रेक अवघड आहे, सोपा आहे, वर जायला किती वेळ लागतो, काय काय लोकेशन नाही, कशा प्रकारे आपण फिरू शकतो, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला रस्त्यामध्ये आणि किल्ल्यावरती गेल्यावर देतोच. तर बोलून राहा आपल्या व्हिडिओवरती. तो चलो. तर मित्रांनो, आपण जिथून राईड घेतला त्याच्यापुढे मी तुम्हाला लोकेशन दाखवल्या. तिथून म्हणजे आंबेवली गावातून हे पेठ गाव आहे. पेठ गावामध्ये आपण आलोय. हा पाठी झाडांच्या मागं दिसत आहे तुम्हाला, ह्याच्या पाठीमागं कोथळीगड आहे. आंबेवलीपासून पेठ गावापर्यंत यायला आपला पूर्ण इथपर्यंत गाडी येते. जर तुमच्याकडे बाईक असेल तर, कार असेल तर नाही येणार, बाईक असेल तर इथपर्यंत येईल. थोडासा अवघड रस्ता आहे पण येते. आपली हार्डली आपण 15-20 मिनिटांमध्ये पेठ गावात आलोय आंबेवली गावातून. आता इथून आपल्याला वर जायचंय. इथून आपल्याला वर जायला साधारण अर्धा तास लागेल. ताईने सांगितलं आपल्याला इथल्या हार्डली 30 मिनिट लागतील. तर चला, इथून जायचं ना, इथून हा रूट जातो इथून. आता हा पूर्ण पेठ गाव आहे, दिशेने इथं पेठ गाव आहे. इथून आपल्याला सरळ जायचंय. इथे आपण गाडी पार्क केली. तर मित्रांनो, आपल्या ट्रेकला झाली सुरुवात. मागेच गाव सोडलं पेठ, तिथं आपण बाईक पार्क केली. तिथे दुकान पण आहे, छोटंसं दुकान पण आहे. आणि पाठीमागे पण दुकान आहे, जिथं तुम्हाला खायला सामान भेटेल. खायला पाण्याची बॉटल वगैरे, खायला सामान लिंबू पाणी वगैरे भेटेल तुम्हाला. आणि इथे पण समोर आहे बघा, इथे पण असं स्टॉल आहे. इथून आपल्याला इथून जायचं आहे. आपण आलोय आता. ट्रेकिंग आपली जस्ट सुरुवात झाली आपल्याला. तर इथपर्यंत कसं येतात तुम्हाला सांगतो. इथपर्यंत तुम्हाला यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं थोडंसं अवघड आहे. तुम्हाला कर्जतला यावं लागेल. कर्जतवरनं डायरेक्ट बस येतं, ती तुम्हाला खालती आंबेवली गावापर्यंत आलेलं. आणि आंबेवली गावाला तुम्ही जर आले तर तिथून इथपर्यंत येण्यासाठी कुठली जे सुविधा नाही आहे. रस्ता अवघड आहे. तिथून इथपर्यंत यायला, पेठ गावापर्यंत यायला तुम्हाला नाही बोलता 1.5 तास लागेल. चढण थोडी जास्त आहे. असं रोडच आहे पण मेंटेन रोड नाही. वरपर्यंत जर बाईक असेल तर तुम्ही तर पूर्ववर्तीपर्यंत येऊ शकता. जर पब्लिक ट्रान्सपोर्टने आलात तर तुम्हाला कर्जतवरनं बस पकडून सकाळी 8:30ची बस आहे. टायमिंग लक्षात ठेवा, 8:30ची बस आहे. खाली कॅप्शनमध्ये देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल. ती बस पकडा आणि इथपर्यंत या. कर्जतवरनं बस आहे सकाळी 8:30ची. सोनलपाडाची बस येते, डायरेक्ट आंबेवली गावापर्यंत येते, डायरेक्ट आहे. आणि तुम्ही नेरळ साईडने पण येऊ शकता. नेरळ स्टेशनवरनं तुम्हाला बस चेंज करावं लागेल आंबेवलीसाठी. त्यापेक्षा आता मला खाली पोरं भेटलेले पाठी आंबेवलीला, त्यांनी सांगितलं की ते लोक बसने आले. म्हणून तुम्हाला सांगतो की कर्जतनी डायरेक्ट बस घ्या 8:30ची. सोनलपाड्याला बस येते, त्या बसने तुम्ही डायरेक्ट आंबेवलीपर्यंत येऊ शकता. तिथून मग तुम्हाला पेठ गावापर्यंत चालत यावं लागेल, जे तुम्हाला डिस्टन्स 1 तासाचं पडेल, 1 ते 1.5 तासाचा डिस्टन्स पडेल. आणि पेठ गावातून किल्ल्याच्या वर हा बघा, हा छोटासा एवढं चढतं आपल्याला. तर एवढं चढण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागेल, अर्धा ते 40 मिनिटं. तर आपल्या चढण्यावरती आहे. तर तुम्ही अशा प्रकारे येऊ शकता या किल्ल्यापर्यंत.
आणि सगळ्यात बेस्ट रूट तर आपला प्रायव्हेट गाडी आहे. आपल्याकडे तर आपली गाडी आहे. आपण डायरेक्ट पेडगावपर्यंत आलो वरती. तिथून थोडं लांबच आहे. आंबेवलीपासून इथपर्यंत येणं थोडं लांबच आहे. खूप चालत यावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता. आता तर आपली सुरुवात झाली चढायची. सकाळचे वाजलेत 10:30. 10:30 वाजता पण आपल्याला ऊन थोडं लागतंय. फेब्रुवारी महिना मार्च सुरू झाले. 1 मार्च आज तर आपलं ऊन सुरू झाले. हो आपलं झाले हार्डली 10 ते 15 मिनिटं ट्रेक करून. ट्रेक करत करत आपण आलोय या किल्ल्याच्या महाद्वारापाशी. हाच आपला किल्ल्याचा पहिला गेट आहे. त्याची अवस्था आता सध्या अशी काहीतरी आहे की फक्त आपण अजून करू शकतो की हा दरवाजा होता त्या काळातला. इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर मित्रांनो आपण त्या वाटेने वरती आलो. पेठ बोलते पेठ गावातून हार्डली 30 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये आपण वरती येतो. बघा हा इथे का टेंट लावलाय. कोणत्या नाईटला आला असेल इथे राहायला, म्हणजे स्टेला. बघा इथे समोर हा किल्ला आहे. इथे थोडासा ओपन प्लॅटो येते. इथे तुम्ही टेंट वगैरे लावू शकता. हार्डली 30 मिनिटामध्ये आपण किल्ल्याच्या वरती आलोय. अजून पूर्ण वरती नाही गेलोय, म्हणजे ह्याच्यापर्यंत आलोय, मेन भागापर्यंत आलोय. हो आता आपल्या किल्ल्याच्या वास्तूला सुरुवात होती. माझ्यासमोर एक बुरुज आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा मधून अशी लाईन आहे, म्हणजे मधून असा वाट आहे बघा. असा मधून अशी वाट आहे. या साईडला पण हा स्लोप आहे. इथं अशी डोंगर रांग आहे. आणि अशा या साईडला इथं खूप मोठी डोंगर रांग, म्हणजे खूप मोठा डोंगर आहे. इथून ते तिथपर्यंत आहे, खूप मोठा आहे. तो चला पोचलोय आपण. वर जायचं बाकी आपल्याला. चला मिनिटावरच ते आपल्या अशा गडावरच्या तोफा आहेत. त्या इथे एक तोफ आहे, इथे एक तोफ आहे. 10:30 11:30च्या उन्हामध्ये पण ही तोफ एकदम तळपती, म्हणजे तळपती थंडगार आहे. इथे तोफ आहे. इथे हा छोटासा बुरुज आहे. बुरुजावर एक फ्लॅग आहे. आता तो आपल्याला आतमधून जो रस्ता दिसून जायचा तो इथून असेल वरती आतमध्ये जायचा. तिथं आजी बसल्यात लिंबू पाणी वगैरे सगळं घेऊन. पाणी वगैरे पाहिजे असेल तर घ्या इथून, म्हणजे त्यांना पण 2 पैसे भेटतील. तर आपण तिथून आलो. ते तोफा आहेत ना ते तिथे आहेत. तिथून आपण हार्डली इथून येतो बोरगाव आहे ना, तिथून एवढे जायचंय. इथून आपला किल्ल्याचा ते वरचा भाग आहे जो दिसतो ना आपल्याला की केव हे आहेत, म्हणजे अशा वाटा आहेत, अशा वर जायचं आहे बघा. हा बघा अशा सूर्यप्रकाश येते. जरा दाखवू करायला बाई रुक जा जरा. हा बघा असं जायचंय वरती. पण त्याच्या आधी किल्ल्यावरती एकदम सुंदर जागा आहे, तुम्हाला दाखवतो. इथून आलं ना, इथून सरळ तुम्ही पुढे आले ना, तिथं मंदिर आहे बघा. भैरवनाथाचं मंदिर आहे बघा. भैरवनाथ मंदिर. आतमध्ये भैरवनाथाच्या अशा मूर्त्या आहेत. आणि इथे ना केव्स आहेत. इथं काय लिहिलंय, स्त्रियांनी बाहेरून दर्शन घ्यावे. स्त्रियांनी बाहेरून दर्शन घ्यावे. मला तर बरोबर नाही वाटत, त्यांचे काय रूल आहेत आणि असे रूल्स नसले पाहिजेत. पण ठीक आहे, परत बोलल्यावर विवाद. पण ते जाऊ द्या. एक केव्स बघा, केव्स किती सुंदर आहे. वा, स्वच्छता राखा. एवढी सुंदर जागा आहे ना, तिथे स्वच्छता आपण राखली पाहिजे. इथे काहीतरी भैरवनाथाची मूर्ती आहे. तिथे आतमध्ये छोटे छोटे हे आहेत, ते बोलतात ना हॉल्स. इथे काय हां पाण्याचे खप्पे आहेत, असे राहण्यासाठी छोटे छोटे खप्पे आहेत. आणि इथे हे बघा, हे दिवारावरती म्हणजे हे ते पिलर दिसतात. पिलरमध्ये असे नक्षीकाम आहे छोटे 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 छान असे. त्या टायमाचे आपल्या कला बिला आहेत ना सगळे, त्याच्यावरती कोरलेले आहेत. इथे गेल्यावर अजून एक रूम आहे. हां अजून एक रूम आहे इथे.
तर मित्रांनो खूप मोठा स्पेस आहे, खूप मोठा स्पेस आहे. जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर तुम्ही तर स्टे करू शकता, स्टेला जागा आहे. फक्त एवढंच, स्टे करताना माझा आवाज मे बी हे होत असेल, इको होत असेल, कारण की मला असं जाणवतंय आवाज इको होतोय. तर इथे तुम्ही स्टे करू शकता. फक्त एवढंच की स्टे करताना थोडं पद्धतशीर म्हणजे ह्याच्याने चांगला स्टे करा. कचरा बिचरा करून इथे शेकोटी करून किंवा लाकडे बिकडे असं सोडून जाऊ नका. जशी जागा मेंटेन आहे तशी जागा मेंटेन ठेवा. त्या जागेचं सौंदर्य राखण्याचं काम आपलं आहे. इथं लिहिलंय पण बघा. आणि मग हे तर माझी इच्छा करतं की हे मी मिटून टाकू, असं एकदम हे मारून टाकू. पण सम थिंग्स इन नॉट अवर हँड्स, त्याच्यामुळं इग्नोर करून पुढे जायचं. आता आपण इथून वर जाऊ. तर आपण हे इथं केव्स आहे, इथं मंदिराचं बघितलं, इथून आपण आलो, इथून आता आपण वर जाऊ. इथे पाण्याचं हे डबका आहे. इथे आपल्या वर जायचं आहे. मित्रांनो हे असं काहीतरी आपण इथून आलो, आता आपल्या इथून वरती जायचंय. असं त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो की हे बांधकाम बघा कसं आहे. पूर्ण हा एक दगड आहे, हा असा एक दगड आहे, आणि दगड हा बघा पूर्ण हा गोलाकार आहे. स्ट्रक्चर असं पूर्ण गोलाकार आहे, आणि हा दगड असा मधून फोडलाय आणि या शिड्या केल्या, त्या पायऱ्या केल्यात. हा बघा हा दगड, इथे पण गुफा आहे छोटीशी. तर हे बघूनच मी जरा शॉक झालो की कसं बांधलं असेल त्या काळामध्ये. म्हणजे आपण एवढे गडकिल्ले फिरतो, आपण गडकिल्ले फिरतो एवढे, पण हे असं स्ट्रक्चर मी पहिल्यांदा बघतो. कसं राष्ट्रकूट काळामध्ये, राष्ट्रकूट यादव घराण्यापासून हा किल्ला आहे. कसं बांधलं असेल, आश्चर्यच आहे बाबा एक. हे तर हो, जे पण असेल हे बघा. मित्रांनो आपण इथून वरती येतो त्या खालच्या ह्याच्यातून, आणि इथून बघा, इथून अशी समोर कसे विंडो सारखा भाग आहे, आणि इथून वरती यायला आपण इथून पण वर येऊ शकतो असे इथून. आणि इथून या साईडला जायचं असेल ना आपल्या बुरुजावरती, तर इथून बघा, इथून अशी वाट आहे, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, या छोट्या छोट्या कोपल्या पायऱ्या आहेत. आधी आपण इथून वर जाऊ आणि वरचा परिसर पाहून येऊया. हा मित्रांनो गडाचा दरवाजा फायनली, नवीन वर्षाचा दरवाजा आता. मित्रांनो हा किल्ल्यावरचा दरवाजा, आपण 40-45 मिनिटांत आपण दरवाजावर पोहोचतो. हा पूर्ण दरवाजा आहे, दरवाजा नवीन बांधलाय, पण याच्या आधी खालचं स्ट्रक्चर बघा. हे स्ट्रक्चर पूर्ण, इथून आपण वर येतो. अशा पायऱ्या आहेत, पूर्ण एक दगड पूर्ण अशा पायऱ्या केल्यात. आणि आपण नीट लक्ष दिले ना, साईडला भिंतीवरती बघा असे नक्षीकाम केलेत. मला तर म्हणजे पूर्ण नॉलेज नाही, एवढं नॉलेज नाही की हे काय असं. पण मला श्वान दिसतोय, हा श्वान. इथे हत्तीची मूर्ती आहे, हत्तीची मूर्ती तर कोरले, त्याची सोंड तोडले, पूर्ण सोंड तोडले. आणि इथे हा बहुतेक ना मला हा म्हणजे हे दिसतोय, म्हणजे वाघ असा पंजा मारतो, असा पंजा, अशी काहीतरी ती मूर्ती आहे. याचं पूर्ण हे तर मला आता सध्या तर माहिती नाही, मी पूर्ण व्हॉइसर मध्ये मला माहिती देतो की असं स्ट्रक्चर आहे. आणि हा पूर्ण दरवाजा हा तर नवीन बांधलाय पूर्ण. आणि इथून आपण मग किल्ल्याच्या वरच्या भागे पूर्ण पोहोचून जाणार. चला मित्रांनो आपण इथून वरती आलो. इथे जिथं मी उभा आहे ना, इथे खाली दरवाजा आहे. इथून आपण आत एंट्री केली, इथून दरवाजा असा बाहेर निघतो. हा वरती किल्ल्याचा परिसर आहे, आणि हा सगळा इथून दिसणारा हा किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू आहे. आणि ही पूर्ण डोंगर रांग, वा हे दिसते तुम्हाला बघा, हे कसं दिसतं एकदम. हे बघा कडा, सह्याद्रीची सौंदर्य. भले पावसाळा नसला तरी काय झालं, सौंदर्य तर सौंदर्यच असतं, एक वेगळं सौंदर्य. मस्त दिसतंय बिना म्हणजे विदाउट मान्सून पण.
इथे पाण्याचा डबका आहे छोटासा. हा पाण्याचा डबका आहे. पाणी तर चांगलं नाही याच्यामध्ये, सगळं पाणी हिरवं 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 झालं आहे. आता आपण बघू किल्ल्यावरच्या वास्तू काय काय आहेत आता. चल ही एक पाण्यावरची अजून एक ही विहीर म्हणजे तलाव, थोडासा पाण्याचा डबका आहे अजून एक. आता इथून पुढे गेला बघू काय, मे बी इथं एंड होऊन जाईल, इथे काय नसेल. पाहू काय या साईडला. हो हो व्ह्यू आहे चांगला, पूर्ण डोंगर ना. तर हा होता मित्रांनो किल्ले कोथळीगड. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तर एका मित्राला व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय.